जम्मू काश्मीरच्या पहलगाम मधील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने संपूर्ण देशात शोक आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय। या हल्ल्यात आतापर्यंत 28 पर्यटकांचा मृत्यू झालाय तर 17हून अधिक पर्यटक जखमी आहेत। खोऱ्यात अशा प्रकारे हल्ला झाल्याची ही पहिलीच वेळ नाही। याआधी अनेक दहशतवादी हल्ले झालेत। मागच्या 25 वर्षात झालेला हा 12वा मोठा हल्ला आहे। या हल्ल्यांमध्ये 237 निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागलाय। झालेल्या 12 हल्ल्यांविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। अनंतनाग जिल्ह्यात शिखांवर झालेला हल्ला। शिखांवरील हा दहशतवादी हल्ला 21 मार्च 2000 च्या रात्री अनंतनाग जिल्ह्यातील छत्ती सिंपोरा या गावात झाला। या हल्ल्यात दहशतवाद्यांनी अल्पसंख्याक शीख समुदायाला लक्ष्य केलं। या हल्ल्यात एकूण 36 जणांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक लोक जखमी झाले होते। पहलगामच्या नुनवान तळावरील दहशतवादी हल्ला। ऑगस्ट 2000 मध्ये पहलगाम मधील नुनवान बेस कॅम्पवर हल्ला करून दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेकरूंना लक्ष्य केलं होतं। या हल्ल्यात स्थानिक लोकांसह एकूण 32 यात्रेकरू ठार झाले होते। अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ला। जुलै 2001 मध्ये अमरनाथ यात्रेकरूंना दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा लक्ष्य केलं। या हल्ल्यात दहशतवाद्यांनी 13 जणांना ठार मारलं। हा हल्ला अनंतनागमधील शेषनाग बेस कॅम्पवर झाला होता। विधानसभेच्या परिसरात आत्मघातकी हल्ला। जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगर येथील राज्य विधिमंडळ परिसरात 1 ऑक्टोबर 2001 रोजी आत्मघाती दहशतवादी हल्ला झाला होता। या हल्ल्यात 36 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते। चंदनवाडी कॅम्पवरील हल्ला। काश्मीरमधील चंदनवाडी बेस कॅम्पवर 2002 मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता। या हल्ल्यात 11 अमरनाथ यात्रेकरू ठार झाले। दक्षिण काश्मीरमध्ये मोठा हल्ला। जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर 23 नोव्हेंबर 2002 रोजी हा मोठा हल्ला झाला होता। हा हल्ला इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइसचा वापर करून करण्यात आला होता। या हल्ल्यात 9 सुरक्षा कर्मचारी, 3 महिला आणि 2 मुलांसह 19 जणांनी आपला जीव गमावला। पुलवामा जिल्ह्यात 24 काश्मीरी पंडित लक्ष्य। पुलवामा जिल्ह्यातील नंदीमार्ग गावात 23 मार्च 2003 रोजी दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता। या हल्ल्यात 11 महिला आणि 2 मुलांसह किमान 24 काश्मीरी पंडितांना ठार मारले गेले। पुलवामा पुन्हा निशाण्यावर। दहशतवाद्यांनी 13 जून 2005 रोजी पुन्हा एकदा पुलवामाला लक्ष्य केलं। सरकारी शाळेसमोरील गर्दीच्या बाजारात स्फोटकांनी भरलेल्या कारचा स्फोट घडवून आणला गेला। या हल्ल्यात 2 शाळकरी मुलांसह एकूण 13 जणांचा मृत्यू झाला होता। परप्रांतीयांवर हल्ला। दहशतवाद्यांनी 12 जून 2006 रोजी परप्रांतीयांना लक्ष्य केलं। काश्मीरमधील कुलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 9 नेपाळी नागरिक आणि बिहारी कामगार ठार झाले होते। अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर हल्ला। काश्मीरमधील कुलगाम येथे 10 जुलै 2017 रोजी अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला झाला। या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला। अशाच बातम्यांच्या अपडेटसाठी माय महानगर लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।